महाविकास आघाडीत सारं काही अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। अपक्ष आमदारांच्या संपर्कात शिवसेना होती। अपक्षांची जबाबदारी शिवसेनेवर असल्याचं सांगत जयंत पाटील यांनी हात वर केले। 5 ते 6 अपक्षांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान केलं नसल्याचं जयंत पाटील पंढरपुरात बोलताना म्हणाले। राज्यसभेच्या निवडणुकीत ज्यांनी दगा दिला त्यांना आता निधी देताना विचार करावा लागेल असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला। आतापर्यंत अपक्ष आमदारांना झुकतं माप दिलं, विकासाची कामं त्या आमच्या बरोबरीने करून घेतले, पण त्यांनी आमचा विचार केला नसल्याचं वडेट्टीवार बुलढाण्यात म्हणाले। राज्यसभेच्या हाय व्होल्टेज निकालानंतर संजय राऊत यांनीही अपक्षांना इशारा दिला। आघाडीला पाठिंबा देणाऱ्या काही अपक्षांनी घोडेबाजार केल्याचा आरोप राऊतांनी केला। ज्यांनी कोणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे असल्याचा इशारा त्यांनी दिला। पराभवाचं खापर संजय राऊतांनी अपक्षांवर फोडलं, त्यावर अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय, त्यांचं वक्तव्य खोडून काढलं। महाविकास आघाडीच्या निर्देशानुसार अपक्ष आमदारांनी मतदान केलं, त्यामुळे अपक्ष आमदारांवर खापर फोडण्यात अर्थ नसल्याचं भुयारांनी म्हटलंय। संजय पवार यांचा पराभव दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया आशिष जयस्वाल यांनी दिली आहे। आम्ही ठरलेल्या पॅटर्ननुसार मतदान केलं, ज्यांनी मतदान केलं नाही त्यांची नावं लवकर पुढे येतील असंही त्यांनी म्हटलंय। निवडणुकीचं गणित बिघडल्यानं आमचा पराभव झाल्याचं त्यांनी सांगितलं। जे निवडून आले त्यांना आम्ही मत दिलं असल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी जाहीर केलंय। घोडेबाजाराचा आरोप आमच्यावर कोणी केला नसल्याचं हितेंद्र ठाकूर म्हणाले। तसंच आम्हाला डिवचणारा जन्माला यायचा असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। विश्वासघात करून स्थापन केलेलं सरकार निदान चालवून तरी दाखवा असं आव्हान देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलंय। महाविकास आघाडी सरकारनं आत्मपरीक्षण करावं असं फडणवीसांनी म्हटलंय। विधान परिषद निवडणुकीमध्ये गुप्त पद्धतीने मतदान असल्यानं अनेकांची सद्सद्विवेक बुद्धी जागृत होऊन ते भाजपला मदत करतील असंही फडणवीस म्हणाले। भाजपच्या विजयानंतर अनेकांच्या तोंडचं पाणी पळालंय, काही पिसाळलेले असल्याचं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय। या पराभवानंतर मुख्यमंत्र्यांनी आता अंतर्मुख होऊन विचार करायला हवा असा सल्लाही फडणवीसांनी दिलाय। राज्यातल्या इतर निवडणुकांमध्ये भाजपला विजयी करायचं आव्हान त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय। भाजपच्या 106 पैकी एकही मत बाद झालं नाही। विधान परिषदेसाठी आमची रणनीती तयार असून सप्टेंबर अखेरीस निवडणुका लागू शकतात असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय। राज्यसभा एक झांकी है, पुणे महापालिका बाकी है असा इशारा त्यांनी दिलाय। राज्यसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयाचा कोथरूडमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट यांच्या उपस्थितीत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला। संजय राऊत आपल्या पोपटपंचीनं राज्याची प्रतिमा खराब करतात, त्यांच्यामुळे महाविकास आघाडीचं नुकसान झाल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केलाय। महाविकास आघाडीनं एमआयएमची मतं घेणं म्हणजे लाचारी असल्याचा टोला त्यांनी लगावला। गद्दारांची यादी केली तर अब्दुल सत्तार नंबर 1 वर असतील असा गौप्यस्फोट संतोष पाटील दानवे यांनी केलाय। अब्दुल सत्तार ज्या पक्षात असतात त्या पक्षाचे कधीच नसतात। राज्यसभा निवडणुकीत अब्दुल सत्तारांनी आम्हाला खूप मदत केल्याचं त्यांनी म्हटलं। राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवणार असल्याचं वक्तव्य भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी केले। अपक्षांना दोष देण्यापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीच्या मताधिक्याकडे शिवसेने पाहावं, मुख्यमंत्र्यांनी हे षडयंत्र पाहावं असा सल्ला त्यांनी दिलाय। राज्यसभेतील निवडणुकीमध्ये विजयानंतर औरंगाबादमध्ये भाजपनं जल्लोष केला। ढोल ताशांच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला, तर महिला कार्यकर्त्यांनी फुगडी धरत एकमेकांना मिठाई भरवली, जल्लोष साजरा केला। राज्यसभा निवडणुकीमध्ये झालेल्या विजयानंतर पुण्यातल्या कसबा मंदिरासमोर भाजपनं जल्लोष केला। यावेळी महिला कार्यकर्त्यांनी फुगडी घालत आनंद साजरा केला। धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर कोल्हापुरात भाजपनं बिंदू चौकात ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। महाडिक यांच्या विजयामुळे माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला अशी प्रतिक्रिया महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी व्यक्त केली।
राज्यसभेच्या निकालानंतर धुळ्यात भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत पेढे भरवत आनंद व्यक्त केला। हा विजय सत्ता परिवर्तनाची नांदी असून राज्यसभा तो झांकी है, विधानसभा भी बाकी है अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवार संजय पवारांच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। राज्यसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मतं फुटली नाहीत, मात्र विरोधकांना मिळालेली अतिरिक्त मतं कुठून आली याची कल्पना असल्याचं शरद पवार म्हणाले। यावेळी शरद पवारांनी फडणवीसांची खेळी यशस्वी झाल्याचं नमूद केलं। राजकारण हे आता सहजासहजी घेण्याचा विषय राहिलेला नाही। ज्या चुका झाल्या असतील त्या लक्षात घेऊन पुढे वाटचाल करावी लागेल असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलंय। राज्यसभेच्या निकालावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर संभाजीराजेंनी ट्विट करत शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावलाय। वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा, परी नाही दशा साच अंगी, तुका म्हणे करी लटिक्याचा सांठा, फजित तो खोटा शीघ्र होय। तुकारामांच्या अभंगाच्या ओळी ट्विट करत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला। तिन्ही जागा निवडून आल्यानंतर भाजपमध्ये जल्लोष सुरू आहे। हा निकाल लागणं म्हणजे सरकारचा निकाल लागल्याची प्रतिक्रिया सोमय्यांनी दिली आहे। राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून जोरदार धक्का बसलेल्या महाविकास आघाडीपुढे आता विधान परिषद निवडणुकीचं मोठं आव्हान उभे ठाकलंय। अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधान परिषदेसाठी भाजपचा आत्मविश्वास दुणावला असला तरी महाविकास आघाडीचं टेन्शन नक्की वाढलंय। 20 जून रोजी होणारी ही निवडणूक गुप्त मतदानानं होणार आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरलंय। पंकजा मुंडेंना विधान परिषदेचं तिकीट नाकारल्यानंतर बीड या त्यांच्या जिल्ह्यामध्ये समर्थकांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। फडणवीसांनी धनंजय मुंडेंना मदत केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। वाशिम जिल्ह्याच्या आडोळी परिसरामध्ये पडलेल्या मुसळधार पावसानं पूल वाहून गेला। कच्चा पूल वाहून गेल्यानं 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला। पहिल्या पावसात पूल वाहून गेल्यानं ग्रामस्थांचं मोठं नुकसान होणार आहे। वाशिम जिल्ह्यातल्या शेलू बाजार, किनखेडा, रिसोड, मालेगावसह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरात पाऊस बरसला। यावेळी मालेगावात बकऱ्या चरणाऱ्या तरुणासह 5 बकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाला, तर शेलू बाजार परिसरात लाठी शिवारात वीज पडून म्हशींचा मृत्यू झाला। मुसळधार पावसामुळे नदी नाले ओव्हरफ्लो झालेत। जालना तालुक्यातल्या बोरगावात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला। पावसामुळे परिसरातले नदी नाले तुडुंब भरलेत। पावसामुळे वाहतूक खोळंबली आहे। जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस बरसला, त्यामुळे केळी पिकांना मोठा फटका बसला। 10 दिवसात तिसऱ्यांदा पावसामुळे केळी पिकांना फटका बसला। औरंगाबाद जिल्ह्यात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला। सिल्लोड तालुक्यात एक शेतकरी शेतीत काम करताना अंगावर वीज पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातल्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस बरसला, त्यामुळे अडगाव आठवडी बाजारात तारांबळ उडाली। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या राजनापूर खिनखिनी परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसला। 10 ते 15 मिनिटांसाठी बरसलेल्या या पावसानं शेतकरी सुखावला। शेतीच्या मशागतीसाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। माफ करा। त्र्यंबकेश्वर रोडवर रिक्षावर झाड कोसळून 2 जण जागीच ठार झालेत। रिक्षातील एक प्रवासी आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला। त्र्यंबकेश्वर रोडवर पावसामुळे जीर्ण झालेलं झाड अचानक कोसळलं। या 2 जणांचा मृत्यू झाला। 2 प्रवासी गंभीर जखमी झाले। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली एसटी डेपोच्या आवारात गेली अनेक दिवस भलेमोठे खड्डे पडलेत। ऐन पावसाच्या तोंडावर चुकीच्या पद्धतीनं माती दगड टाकून खड्डे बुजवण्यात आले, परंतु मातीमुळे आवारात चिखलाचं साम्राज्य पसरलं, त्यामुळे लोकांना चालणं सुद्धा मुश्किल झालंय।
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा पाहायला मिळाला. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसानं घोडबंदर रोडवर 2 चारचाकी गाडीवर झाडाची फांदी कोसळली. या दोन्ही गाड्यांचं नुकसान झालं. भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी इथं वादळी वाऱ्यामुळे अनेक वृक्ष कोलमडून पडले. त्यामुळे वृक्षांवरचे असंख्य पक्षी खाली पडून जखमी झाले. मात्र ग्रामस्थांनी तात्काळ तिथं धाव घेत पक्ष्यांवर उपचार केले. वन्यजीव संस्थेच्या वतीने या पक्ष्यांवर उपचार करून 400 पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. कोकणात मान्सून दाखल झालाय, त्यामुळे बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामांना वेग आलाय. रत्नागिरीत भात हे प्रमुख पीक आहे, त्यामुळे भात पेरणीला सुरुवात झाली आहे. जळगावच्या बोदवडमध्ये ॲसिडयुक्त रसायन घेऊन जाणारा टँकर लीक झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत मोटारसायकलवरचे 2 जण भाजलेत. त्यात बालकांचा समावेश असल्याची माहिती मिळते. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानानं मोठा अनर्थ टळलाय. एकीकडे मुंबईत विना हेल्मेट सह प्रवाशांवर रोज हजारोंच्या संख्येनं कारवाई होते, तर आता चुकीच्या दिशेनं गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. विरुद्ध दिशेनं गाडी चालवणाऱ्या तब्बल 3000 मुंबईकरांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. कोर्टानं वाहन चालकांना शिक्षा सुनावली आहे, त्यामुळे त्यांना जेलची हवा खावी लागणार आहे. रुक्मिणी मातेच्या चरणावर वज्रलेप होणार आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. वज्रलेप लावण्याचा हा निर्णय घेण्यात आलाय. मध्यरात्रीनंतर रुक्मिणी मातेच्या चरणी वज्रलेप लावण्यात येईल. वज्रलेप लावल्यानंतर पुढील 24 तास रुक्मिणी मातेचं दर्शन बंद असेल. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं देहूतलं मुख्य मंदिर रविवारी सकाळी 8 पासून भाविकांच्या दर्शनासाठी बंद असणार आहे. 14 जूनला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देहू दौरा असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव देहू संस्थानचे अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. 2 वर्षाच्या कोरोना निर्बंधानंतर खुल्या झालेल्या शिर्डीच्या साई मंदिराला विक्रमी दान जमा झालंय. अवघ्या 7 महिन्यात साईबाबांच्या झोळीत 188 कोटी 55 लाख रुपयांचं दान जमा झालंय. यात 7 महिन्यात 64 लाख भाविकांनी साई समाधीचं दर्शन घेतलं. नवी मुंबईतल्या जिमी पार्क इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. यात एकाचा मृत्यू झालाय, तर 6 जण जखमी झालेत. इमारतीमधील काही भाग कोसळून 6व्या मजल्यापासून थेट तळमजल्यापर्यंत आला. एक मोठं भगदाड पडल्याचं सुद्धा समोर आलं. दरम्यान नवी मुंबईतल्या इमारत दुर्घटनेप्रकरणी नेरूळ पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचं दिसून येत आहे. बिल्डर आणि घरमालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी महापालिकेनं पोलिसांना पत्र लिहून पोलीस बिल्डर आणि घरमालकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जातो. चंद्रपूर जिल्ह्यातल्या पोंभुर्णा तालुक्यात खंडणी वसुली प्रकरणी 2 राजकीय नेत्यांना अटक करण्यात आली आहे. ट्रॅक्टर खरेदी प्रकरणी फसवणूक झालेल्या विधवा महिलेनं या नेत्याकडे मदत मागितली, मात्र मदत करण्याऐवजी तिच्याकडून खंडणी वसूल करण्यात आली. या प्रकरणी रुपेश निमसरकर आणि विजय ढोंगे या तिघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली आहे. आपल्या बहिणीसोबत पहाटे 6 वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या विराज जयवार या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. हल्ला इतका भयंकर होता की मुलाचा जागीच मृत्यू झाला. विराजच्या मृत्यूनंतर प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत असून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यावर घरीच करण्यात येणाऱ्या कोरोनाच्या सेल्फ टेस्ट वापरण्याबाबत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या संचाची मागणी वाढली आहे. शहरात किती संचाची विक्री होतीये याची कुठलीही माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाहीये. त्यामुळे प्रत्यक्षात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या नोंदवल्या जाणाऱ्या दैनंदिन आकडेवारीपेक्षा जास्त असल्याची शक्यता आहे. कोरोनाच्या 2 वर्षांनंतर जूनमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत होणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागून अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी 15 जूनला शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिल्यात. पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत फूल आणि अन्य शालेय उपयोगी साहित्य देऊन करण्यात यावं, असं सूरज मांढरे म्हणाले. परभणी तालुक्यातल्या साटलामध्ये 3 ते 4 एकर ऊसाला आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या आगीत संपूर्ण ऊस जळून खाक झालाय. शॉर्ट सर्किटमुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो.
ईडीनं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नव्यानं समन्स बजावलंय. त्यांना 23 जून रोजी ईडीसमोर हजर राहायला सांगण्यात आलंय. सोनिया गांधी यांना कोरोनाचा संसर्ग झाला या कारणास्तव त्यांनी ईडीकडे वेळ मागितला होता. बंगालच्या हावडामध्ये पुन्हा हिंसाचार झालाय. नुपूर शर्मा विरोधात काढण्यात आलेल्या आंदोलनात हिंसाचार झालाय. दरम्यान हिंसाचारामागे भाजपचा हात असल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केलाय. झारखंडमध्ये नुपूर शर्मा यांच्या विरोधात मुस्लिम बांधवांनी निदर्शनं केली. त्याला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला. देशात कोरोनाचा धोका वाढतोय. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या नव्या 8,000 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशात 40,000च्या वर सक्रिय रुग्णांची भर पडली. ब्रह्मास्त्र चित्रपटातला नागार्जुनचा फर्स्ट लुक समोर आलाय. ही झलक पाहून चित्रपटात नक्कीच काहीतरी जबरदस्त पाहायला मिळणार असा अंदाज चाहते बांधतायत. नागार्जुन मोठ्या काळानंतर हिंदी चित्रपटात काम करतोय. धाकड़च्या अपयशानंतर कंगना रनौतनं कामातून ब्रेक घेतला. सध्या ती कुटुंबासह फिरण्याचा आनंद लुटते. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये कंगना आपली बहीण रंगोली आणि पुतण्या पृथ्वीराज सोबत धमाल करताना दिसते. ऋतिक रोशन, सैफ अली खान आणि राधिका आप्टे यांचा आगामी चित्रपट विक्रम वेदाचं शूटिंग संपलंय. पुष्कर आणि गायत्री दिग्दर्शित या चित्रपटाचं ऑक्टोबर 2021 मध्ये अबुधाबी, लखनौ आणि मुंबई इथं वेगवेगळ्या ठिकाणी शूट करण्यात आलं. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री नीना गुप्ता आयुष्यात पहिल्यांदा सोलो ट्रिपवर गेल्यात. वयाची 60 ओलांडल्यानंतर सुद्धा असे धाडसी निर्णय घेतल्याबद्दल त्यांचं खूप कौतुक होत आहे. एकट्यानं ट्रिप करत असताना त्या सहप्रवाशांना आपले फोटो आणि व्हिडिओ काढायला सांगतात. हे फोटो त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केले. प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमिल्ला हिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रत्युषा तिच्या तेलंगणा इथल्या राहत्या घरात पोलिसांना मृतावस्थेत आढळली. प्रत्युषाच्या निधनामुळे तेलंगणात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. छोट्या पडद्यावरच्या विनोदवीर भारती सिंग हिच्या मुलाला प्रेमानं गोला अशी हाक मारते. पण आता तिच्या मुलाचं नाव उघड झालंय. भारतीनं तिच्या मुलाचं नाव लक्ष्य असं ठेवलंय. एका मुलाखतीत भारतीनं आपल्या मुलाच्या नावाचा उल्लेख केल्याचं समोर आलं. ऑस्ट्रेलियातील एक 7 वर्षाची मुलगी स्केट पार्कमध्ये तिच्या 2 मैत्रिणींसह स्केटबोर्डिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या मुली एकामागून एक सिंक्रोनायझेशन रिंगमध्ये उतरताना दिसत आहेत. एका ओळीत एकमेकांना फॉलो करतात आणि त्यानंतर एकाच रांगेत परत येतात. याचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. पांडाचं पिल्लू करत असलेली धमाल पाहून तुम्हाला नक्की हसायला येईल. एका झू पार्कमध्ये कर्मचारी काम करत होता. मात्र पांडाचं पिल्लू सारखं येऊन त्याचा पाय धरत होतं. कर्मचारी त्या पांडाला उचलून थोडं उंचावर ठेवायचा. पण हा पांडा पुन्हा धडपडत खाली उतरून त्या कर्मचाऱ्याचे पाय घट्ट धरायचा. जगभरात या व्हिडिओला नेटिझन्सकडून चांगलीच पसंती मिळाली. एका तरुणीनं दोघांची चांगलीच धुलाई केली आहे. एका हॉटेलमध्ये तरुणीचा एका जणांसोबत वाद झाला. सुरुवातीला बाचाबाची होऊन थेट हाणामारी सुरू झाली. तरुणीनं वाद घालणारा आणि त्याचा मित्र अशा दोघांना जबरदस्त धुतला. तिच्या अंगावर खुर्ची फेकण्यात आली. मात्र त्या खुर्चीचा प्रतिकार करत तिनं अशी किक दिली की खुर्ची फेकणारा जमिनीवर कोसळला. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिन